अमरावती वन विभागातील बदल्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचं गंभीर प्रकरण उघडकीस आलंय। एका व्हायरल ऑडिओ क्लिपनं यामुळे खळबळ उडवली आहे। या क्लिपमध्ये एक इच्छुक वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्याला हव्या असलेल्या पदासाठी 35 लाख रुपये देण्यास तयार असल्याचं सांगतो। मात्र संबंधित पद 50 लाख रुपयांमध्ये आधीच विकलं गेल्याचं दुसऱ्या व्यक्तीकडून सांगण्यात येतं। हाँ जैन सर। जय हिंद। सर ते आपलं याचं आहे का नाही पेंटचं हां ते झालं थोडं। हां तर आता ते लाईन फिटिंग झाली ते गेले तिकडं आता परतवाड्याला उद्या येणार आहेत। हां मला यार ते आज चालू करणार होते ना, एवढं अर्जंट काय करायला लावलं आपण? तर तेच ते सांगून राहिलो मी तुम्हाला की बा उद्या म्हणे। ठीक आहे जाऊ दे आता। ठीक आहे सर त्याच्या अटक झालं नाही हो आरेकोच्या? जाऊ दे, आमचं झालं नाही आता, जाऊ द्या, कुठे मीठ चोळता। नाही हां मी म्हणतो काय म्हणलं काय नेमकं प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय, पैसे नाही द्यायला नाही, काय झालं? अरे यार सर पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केलं होते 35 लाख रुपयापर्यंत हा म्हणलं तुम्ही, पण त्याच्या पुढचे लय जास्त रेट गेले यावेळेस, मग काही अवकाश नाही आपली तेवढी, कॅन्सल करून टाकली। 35 वर आहे? हो बापरे बाप, हे लय झालं मग सर। खरंच जास्त झालं, पण जाऊ दे आता, जाऊ दे, मी व्यायाम करू आलो, बोलतो परत निवांत। ओके ओके सर। ही क्लिप समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे वन खात्यातील बदल्यांतील मोठा घोळ समोर आलाय। वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी या पर्यावरण संस्थेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन सादर केलं आहे। होत असलेला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जो घोडा बाजार आहे पैशांचा, तो कुठेतरी थांबवला पाहिजे व नियमाप्रमाणे पारदर्शकतेने हा संपूर्ण बदली प्रक्रिया पार पडली पाहिजे, जेणेकरून वन संवर्धन व वन्यजीव संवर्धन व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। या पारदर्शक बदलीमुळे आपला वन परिक्षेत्र अधिकारी प्रामाणिकतेने काम करेल, हीच यामागे आमची अपेक्षा आहे। त्याकरता आम्ही भ्रष्टाचार कुठेतरी थांबावा ही विनंती वनमंत्री महोदयाकडे केलेली आहे।